आहे बौद्ध धम्म संस्कार प्रचार संघ. बुद्ध पद्धतीने विवाह संस्कार विधी पार पडत आहे याची जबाबदारी मिळीत ठिकाणी घेतलेली आहे. सोबत भिक्खुनी भिक्खुचा संघ आहे आणि बुद्ध उपासक आणि उपासिका हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. हे एक आगळं बुद्ध तत्त्वाचे दर्शन आहे. त्याचा आपण हे लाईव्ह असल्यामुळे याच्या हे आपल्या भिक्खू संघाचं म्हणजे बुद्धाच्या संघाचं धम्मा युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही सरळ बघू शकता. तर आता रिसर्च या क्रांतीला सुरुवात होत आहे. आज 25 एप्रिल मे 2025 ला तनिका आणि धम्मरत्न यांचा विवाह सोहळा इथे संपन्न होत आहे. तनिका यांचे माता पिता हर्षिणी आणि मधुकर गौतम, धम्मरत्न यांचे माता पिता महेश्वरा आणि धम्मवर्धन शाखा. महाश्वेता, अच्छा महाश्वेता यांचीही दोघेही गोंडस मुलं आहेत आणि त्यांचा विवाह आपण इथे संपन्न करतो आहे. तर सर्वप्रथम आपल्या या विवाहाची सुरुवात आपण त्रिचरण पंचशील करूया. इथे जे प्रतीक ठेवलेले आहेत त्या प्रतीकांविषयी डॉक्टर नीरज बोधी सर मार्गदर्शन करतील. या ठिकाणी महत्त्वाचे असे 2 प्रतीक ठेवलेले आहेत. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विवाह पद्धती कशी करावी याविषयी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यामध्ये या 2 प्रतीकांचा उल्लेख विशेष करून केलेला आहे. यामध्ये आपल्याला दिसतो आहे की एक मातीचा कलश समोर ठेवलेला आहे, त्यामध्ये पाणी भरलेलं आहे. हा पाण्याने भरलेला जो कलश आहे बौद्ध संस्कृतीमध्ये याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे. हा मातीचा कलश मनुष्याच्या क्षणभंगूर जीवनाचं प्रतीक आहे. मनुष्य जसा कुठल्या क्षणी केव्हा त्याचं काय होईल याची कल्पना कुणालाही नसते, जसा हा मातीचा कलश तो कुठल्या दिशेला कोलमडून पडेल आणि त्यातलं पाणी पडून तो फुटून जाईल याची सुद्धा अशी शाश्वती नाही आहे. त्यामुळे आपण त्याला जपतो, जोपासतो. हा मातीचा कलश पाण्याने भरलेला हा जोपासणं हे एक सिंबॉलिक आहे. आपलं व्यक्तिमत्व, आपलं स्वतःचं अस्तित्व सुद्धा अशाच प्रकारे त्या मातीच्या कलशाप्रमाणे आहे आणि त्याला जोपासणं हे आपण प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून हा कलश आपल्याला एक क्षणभंगूर जीवनाचं प्रतीक म्हणून एक मार्गदर्शन करतो आणि आपण स्वतः एक याप्रमाणे क्षणभंगूर जीवनाचं प्रतीक एक मातीचा कलश स्वतःला जपतो. तसाच दुसरा कलश आता आपण सोबत घेतोय, म्हणजे दुसऱ्या कलशाची जबाबदारी सुद्धा आपण घेतोय. म्हणजेच विवाहबद्ध होताना आपण एकमेकांना स्वीकारतो आहे. तर हे एकमेकांना स्वीकारणे म्हणजे एकमेकांची जबाबदारी घेणे आणि एकमेकांची जबाबदारी घेणे म्हणजे एकमेकांना जपणे. तर हे जपण्यासाठी आपल्याला आयुष्यामध्ये एकमेकांच्या सोबतीने, एकमेकांच्या साथीने पुढे आपल्याला जीवन मार्गक्रमण करायचं आहे. आणि यासाठी हा प्रतीक आपल्याला एक दिशादर्शक म्हणून महत्त्व प्रदान करतो आहे. बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचं महत्त्व लक्षात घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी दुसरं जे प्रतीक आहे त्यांच्यावर धागा द्यायचा. हा मॅडम या ठिकाणी दोघांच्या हातामध्ये धागा देत आहे. हा कच्चा धागा आहे. हा कच्चा धागा जो आहे हा कच्च्या धाग्याचं स्वरूप काय आहे, तो जर ताणला तर तुटतो, म्हणजे ताणल्यानंतर तुटणे हा त्याचा स्वभाव आहे. तसेच आपले हे नातेसंबंध आहे आणि त्याकरिता हे प्रतीक बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की जसं धागा ताणला तर तुटतो त्याचप्रमाणे नातेसंबंध सुद्धा ताणले तर तुटतात. म्हणून वैवाहिक जीवनामध्ये कुठलीही गोष्ट खूप ताणून धरली तर त्याचं रूपांतर हे ताटातूट होण्यामध्ये, वैमनस्यामध्ये, द्वेषामध्ये रूपांतरित होत असतं.
म्हणून सुखी वैवाहिक जीवनासाठी असा एकमेकांचा द्वेष, एकमेकांप्रती दुराव्याची भावना ही योग्य नाही. आणि म्हणून आपल्याला कसं एकमेकांना जपावं लागतं, तर त्या जपण्याचं हे दुसरं प्रतीक म्हणजे हा धागा आहे. हा कच्चा धागा आपल्या नातेसंबंधांना जपण्यासाठी असलेलं प्रतीक आहे. आणि म्हणून या दोन्ही प्रतीकांना आपण सर्वांनी समजून घ्यावं. हा कर्मकांड नाही, ही कुठलीही एक ठरवलेली विधी नाही, तर हे जीवनाचं प्रतिकात्मक स्वरूप आहे जे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आता या दोन्ही उपासक उपासिकांना इथे त्रिशरण पंचशील प्रदान करण्यात येईल, बुद्धपूजा होईल, त्यांच्याकडून आपण प्रतिज्ञा वधवून घेणार आणि त्यानंतर मंगलसूत्राचं पठण होईल आणि तत्पश्चात जे आहे या ठिकाणी विवाहविधी संपन्न होईल, एकमेकांना पुष्पमाला अर्पण केल्या जाईल आणि नंतर भिक्खू संघाकडून आशीर्वाद ग्रहण केला जाईल. तर मी आदरणीय प्राध्यापिका सरस्वती मॅडम यांना विनंती करतो त्यांनी पुढील विवाहविधी संपन्न करावा. अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयं संघं शरणं गच्छामि. तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयं धम्मं शरणं गच्छामि. तृतीयं संघं शरणं गच्छामि.
पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। मी काया वाचा मनाने हिंसा करणार नाही, कोणाला करू देणार नाही, कोणाकडून करवून घेणार नाही। अदिन्ना दाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। मी चोरी करणार नाही, कोणाला करू देणार नाही, कोणाकडून करवून घेणार नाही। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मी काया वाचा मनाने व्यभिचार करणार नाही, कोणाला करू देणार नाही, कोणाकडून करवून घेणार नाही, ही प्रतिज्ञा ग्रहण करते। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मी काया वाचा मनाने खोटे बोलणार नाही, चुगली करणार नाही, व्यर्थची बडबड करणार, कोणाला करू देणार नाही, कोणाकडून करवून घेणार नाही, या शिक्षापदाला ग्रहण करते। सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। मी काया वाचा मनाने नशा करणार नाही, कुठलेही गांजा, गुटखा, दारू, खर्रा या पदार्थापासून अलिप्त राहण्याचा संकल्प करते। स्वतःही करणार नाही, कोणाला करू देणार नाही, कोणाकडून करवून घेणार नाही, या शिक्षापदाला ग्रहण करते। साधु साधु साधु। यानंतर सुप्त पठण होईल, सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घ्यायचं। वर्णगंध गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्तस्स सिरिपाद सरोरुहे। पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुय्येन मेतेन लभामि मोक्षं। पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं। गन्धसंभारयुक्तेन धूपेनाहं सुगन्धिना पूजये पूजनीयन्तं पूजाभाजनम् उत्तमम्। सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन
पूजयामि तथागतं घनसारपदीतेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपसम्बुद्धं पूजयामि तमोनुदं बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातवो धातुगभ्रे लङ्काय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे सप्पे बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केसलोमादिधातु वन्दे सपेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सब्बठाणेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्सङ्मूले निसिन्नो वा सब्बारि विजयं अकापतो सब्बयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। त्रिरत्नवंदना। इति पीसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसधम्म सारथी सत्तादेव मनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। स्वाख्यातो भगवता धम्मो संदिट्ठिको अकालिको एहिपसिको ओपनायिको पच्यतं वेदितव्यो वियुति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामेची पटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुणीयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलीकरणीयो अनुत्तरं पुय्यंकेतं लोकसाति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। एच संघा अतीताच एच संघा अनागता पच्चुपन्नाच ये संघा अहं वन्दामि सर्वदा नथि मे शरणं अय्यं संगो मे शरणं वर एतेन सच्चवच्चेन होतु ते जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गच्छति विदुत्तमं सङ्घेयो खलितो दोषो सङ्गो खमतु तं मम यं किञ्चिरत्नं लोके विच्यते विविधा पुथु रत्नं सङ्गसमानत्ति तस्मात्सोत्थे भवन्तु ते संगो विशुद्धो वरदखिलीयो संतेन्द्रियो सब्बमलपहीनो गुणेहिने केहि समेधिपत्तो अनासहोतं कलमामि संगं साधु साधु साधु।
झाल्यानंतर हे या ठिकाणी उपासिका तनिका आणि उपासक धम्मरत्न हे दोघेही एकमेकांना स्वीकृती ते प्रदान करतील. एकमेकांना हे स्वेच्छेने स्वीकारत आहेत हे सभापुढे ते सांगतील. मी त्यांना माहिती देतो. मी उपासिका तनिका यांना माझ्या स्वेच्छेने स्वीकार करीत आहे. मी सर्वांच्या उपासक यांना सर्वांसमोर स्वीकार करू. साधू साधू साधू. एकमेकांची स्वीकृती प्रदान झाल्यानंतर हे दोघेही आपल्या प्रतिज्ञा या ठिकाणी व्यक्त करतील. तो हार आहे तो. त्यांच्या हाताने हात धरून त्यांनी हात धरायचे. मागे मागे मेणबत्तीवरून जा. मेणबत्तीवरून हे आहे का मागे. असे टाकून द्या. हां पुढे टाकून. मी आपला सन्मान करण्याचे अभिवचन देतो. मी आपला अपमान करणार नाही अशी अभिवचन देतो. मी अनैतिक आचरण न करण्याचे अभिवचन देतो. मी सम्यक आजीविकेनुसार कमावलेल्या धनदौलतीचे आपणास संतुष्ट ठेवण्याचे अभिवचन देतो. आभूषक अलंकारातून आपणास संतुष्ट ठेवण्याचे अभिवचन देतो. साधू साधू साधू.
मी घरची सर्व कामे उत्तम रीतीने करेन. अशी अभिव्यक्ती मी माझ्या कुटुंबातील मंडळींना आपतेष्टांना व नोकर चाकरांना प्रसन्न ठेवी असे अभिवचन मी नैतिक दुराचारापासून अलिप्त राहील असे अभिवचन देते. मी पतीने मिळविलेल्या धनदौलतीचे रक्षण करीन असे अभिवचन देते. ही घरातील सर्व कामांबद्दल दक्षता बाळगेल व आळस करणार नाही असे अभिवचन देते. साधू. तुम्ही दोघी उभं राहायचं आहे. यानंतर महामंगलसूत्राची शेवटची जी गाथा राहील त्यावेळेला स्त्रींना आपण जेव्हा साधू साधू म्हणू तेव्हा त्यांनी एकमेकांच्या गळ्यामध्ये ते हार अर्पण करायचे. जेव्हा ते एकमेकांच्या गळ्यामध्ये हार अर्पण करतील त्यावेळेला सगळ्यांनी पुष्प वर्षाव करून टाळ्यांचा गजरा करायचा आहे. या 38 मंगलामध्ये एकेका मंगलाचा अर्थ सुद्धा आपण इथे माहित करून घेणार आहोत. बहुदेवा मनुसाच मंगलानी अचिंतयु आखंकमाना सोत्थानं ब्रूहि मंगल उत्तम. अनेक सज्जनांनी आणि मनुष्यांनी आपणास सुख मिळावे या उद्देशाने मंगल कोणते ते सांगा. असे वनाच बालानं पंडितानं च सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगल उत्तम. मूर्खांच्या सहवासापासून दूर राहणे, सुज्ञांची संगती धरणे व पूज्यजनांची पूजा करणे हे उत्तम मंगल होय. पतिरूपदेशवासोच कुपेच कतपुयता अत्तसमापणीधीच एतं मंगल उत्तम. अनुकूल प्रदेशात वास्तव्य, पदरी पुण्याचा साठा आणि सन्मार्गात मनाला गुंतवणे हे उत्तम मंगल होय. बाहू सच्चंच सिप्पंच विनयोच सुसेकितो सुभासिताच या वाचा एतं मंगल उत्तम. विद्या संपादन, कला संपादन, सद्वर्तनाची सवय व योग्य प्रकारे बोलणे हे उत्तम मंगल होय. माता पितू पठाणं पुत्तदारस संगहो अनाकुलाच कम्मंता एतं मंगल उत्तम. आई वडिलांची सेवा, पत्नी मुलांचा सांभाळ
आणि व्यवस्थितपणे केलेली कर्मे हे उत्तम मंगल होय. दानंच धम्मचर्याच यात कानंच संगहो अनवज्जानि कम्मानि एतं मंगल उत्तम. दान करणे, धार्मिक आचरण आणि नातलगांना मदत, प्रशस्त कर्मे हे उत्तम मंगल होय. आरती विरती पापा मज्जपानाच संयमो अपमादोच धम्मेषु एतं मंगल उत्तम. पापापासून पूर्ण निवृत्ती, मद्यपानापासून संयम आणि धार्मिक कृत्यात दक्षता हे उत्तम मंगल होय. गारवोच निवातोच संतुष्टीच कथयुता कालेन धम्म सवनं एतं मंगल उत्तम. आदर, नम्रता, संतुष्टी आणि कृतज्ञता वेळोवेळी धम्मश्रवण करणे हे उत्तम मंगल होय. खंतीच सोवच सदा समणानंच दर्शनं कालेन धम्म साकच्छा एतं मंगल उत्तम. शांती, मधुर भाषण, श्रमणांचे दर्शन व वेळोवेळी धम्मचर्चा हे उत्तम मंगल होय. तपोच ब्रह्मचर्याच आर्य सच्चान दर्शनं निब्बान सच्चिकिर्याच एतं मंगल उत्तम. तप, ब्रह्मचर्य, आर्य सत्याचे ज्ञान आणि निर्वाणाचा साक्षात्कार हे उत्तम मंगल होय. फुट्टस्सलोकधम्मेहि चित्तं यस्य न कंपति अशोकं विरजं खेमं एतं मंगल उत्तमं. लोक स्वभावाशी प्रसंग आला असता ज्याचे चित्त अस्थिर होत नाही पण शोकरहित, निर्मळ व सुखरूप राहते हे उत्तम मंगल होय. एतादिसानि कत्वानं सब्बतं अपराजिता सब्बत सोत्ति गच्छन्ति तं ते संमंगल उत्तमन्ति. अशा मंगलाचे आचरण करून कुठेही पराभव न पावता जे स्वस्तिसुख मिळवतात ते त्यांचे उत्तम मंगल होय. साधु साधु साधु. सगळ्यांनी पुष्पांचा वर्षाव करायचा आहे आणि टाळ्या वाजवायच्या आहे. यानंतर सगळ्या भिक्षूंची तुम्ही आशीर्वाद घ्यायची आहे. इथं बसू द्या ना खायला. हॅलो, त्यांना इथं बसू द्या.
सभितियो जंतु सप्परोगो विनाशातो माते भवत्वन्तराय सुखे दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते आयु आरोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च ततो निब्बाण संपत्ति इमिनाते समिध्यतु अभिवादान श्रीलेश नीचं वद्दापच्चायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवनो सुखं भवन्ति साधु वंदन कराती सुखी सुखी हाँ
यानंतर धम्मपालन गाथा, संकल्प गाथा म्हणून समापन होईल. आपलं स्थान ग्रहण करावं उपासक उपासिकाने. इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया बुद्धं पूजयामि. इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया धम्मं पूजयामि. इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया संघं पूजयामि. अद्धा इमाय पटिपत्तिया जाति जरा मरण महापरिमुच्यसाम्. इमीना पुय्य कम्मेन मामे बालं समागमो सतं समागमो होन्तु यावनिपानपत्तिया. देवो वसन्तु कालेन सस्य सम्पत्तिहेतु च. पीतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको. इमाय बुद्धपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरन्तिष्ठन्तु सद्धम्मो लोको होन्तु सुखी सदा. इमाय धम्मपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरन्तिष्ठन्तु सद्धम्मो लोको होन्तु सुखी सदा. इमाय संघपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरन्तिष्ठन्तु सद्धम्मो लोको होन्तु सुखी सदा. लोको होन्तु सुखी सदा. लोको होन्तु सुखी सदा. सर्वपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोदपनम् एतं बुद्धानुशासनं. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे. धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिश्च. न तावता धम्मधरो यावता बहुभासति. यो च अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति. यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अयं. बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु ते जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अयं. धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु ते जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अयं. संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु ते जयमङ्गलम्. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय. साधु साधु साधु. या धम्मपालन गाथेचा अर्थ मराठीत जाणून घेऊया. कोणतेही पापाचरण न करणे, कुशल कर्माचे संवर्धन करणे,
स्वचित्ताची परिशुद्धी करणे हेच बुद्धाचे अनुशासन होय. चांगल्या प्रकारे धम्माचे आचरण करावे, दुर्वर्तनाचे आचरण करू नये. अशा प्रकारे धम्माचे आचरण करणारा इहलोकी तसेच परलोकी सुद्धा सुखपूर्वक श्रमण करतो. जो पुष्कळ बोलतो म्हणून काही धम्मधर होत नाही, तर जो थोडेही जाणो त्याचे प्रत्यक्ष आचरण करतो आणि धम्माची हेळसांड करीत नाही, तोच खरा धम्मधर होतो. मला दुसरे कोणतेही अनुसरण नाही. बुद्ध, धम्म, संघ हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होय. माझ्या या सत्यवचनाने माझे सर्वांचे जयमंगल हो. साधू साधू साधू. या ठिकाणी विवाह विधी संपन्न होत आहे. सर्वांच्या वतीने आयुष्मान धम्मरत्न आणि आयुष्मती तनिका यांना अनेक अनेक मंगलकामना.